ज्याला धनवान व्हायचंय त्यानं कण वायाला जाऊ द्यायचा नाही, आणि ज्याला ज्ञानवान व्हायचंय त्यानं क्षण वायाला जाऊ द्यायचा नाही. प्रत्येक क्षणाला त्यानं सोनच करायचं. निलकोल चला पुढे. त्यानं ते शास्त्र पाहायचं, ग्रंथ पाहिजे. पण कधी कधी शास्त्राला सुद्धा प्रश्न पडला असेल तो, पडला का नाही बुवा? चहुवेद जान साही शास्त्रे महाराज म्हणतात, शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन आणि उर्वीचे भ्रमण याजसाठी. म्हणजे शास्त्राचं सुद्धा काय लागलेलं आहे? कशामुळं? प्रश्नामुळं. तुझं खरं का माझं खरं, त्यांच्यात सुद्धा काय प्रश्न आहे. मग आता ज्ञानानं शास्त्राकडे जावा, पण शास्त्राचाच प्रश्न अनेक सुटले नाही. मग शास्त्रानं काय करावं? महाराज म्हणले शास्त्रानं कोणाकडे जावं? जगात सगळ्यात शहाणा माणूस आहे त्याच्याकडे जावं. त्याचं नाव आहे वेद. विठाला आणि मग तिथं सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. कारण वेदापेक्षा ज्ञान कुठं नाहीच ना, ते भांडार आहे. भानगड अशी ना महाराज, वेदाला सुद्धा बरेच प्रश्न अनेक सुटलेले नाहीत का? नाही सुटले. महाराज म्हणले पोसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या सहस्र जीवा, देव का हो विटेवरी उभा. अनेक वेदाला बरेच प्रश्न कळले नाही, त्याच्यातला हा एक प्रश्न आहे. कोणता? न इति नेती नेती. विठाला अनेक एक सांगू, वेद किती कोड्यात आहे आणखी? वेदालाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पुंडरीचा. अरे वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला. ए आता जवळच देतो, जवळच म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे वेदाला कळलं नाही ते तुम्हाला मला, वेदाला जे प्रश्न सुटला नाही ते तुम्हाला मला कळणार आहे. किल प्रमाण नेनवे, जे वेदाला नाही कळत ते जीवजंतुशी असं शक्य आहे. म्हणजे वेदाला सुद्धा काय पडलाय? त्याचाही सुटला नाही. मग आता त्यानं कोणाकडे जावं? आता त्याच्यापेक्षा शहाणा कोण नाही ना महाराज. त्यानं सुद्धा, त्याला प्रश्न पडला तर त्यानं सुद्धा मनात ठेवू नये, त्यानं त्याच्या बापाकडे जावं. कोणाकडे जावं? त्याच्या बापाकडे जावं. पोरग किती मोठं झालं तरी बाप येडा असला तरी त्याच्यापेक्षा शहाणं नसतंय, हे कधी लक्षात ठेवायचं. बाप बापच. पण बरीच गदडे म्हणतात बापाला तुम्हाला काय कळतं. मग मी त्या दिवशी सांगितलं होतं, मी म्हणत नाही पण एक मोठे महाराज म्हणते त्याला कळालं नसतं तर तुझं काय. जगामध्ये माणूस थकला ना, शेवटी लेकरानं घमेंड जिरली की त्याला शेवटी कुणाच्या मांडीकडे जावं लागतंय, कुणाच्या कुशीत जावं लागतंय, बापाकडे जावं लागतंय. महाराज बाप बापच असतो हे विसरायचंच नाही. हा, वेदाला जरी प्रश्न पडला तरी त्यांना तो ठेवायचा नाही, त्यांना अहंकार सोडायचा आणि कुणाकडे जायचं? त्याच्या बापाकडे जायचं, आणि त्याचा बापही देव. कारण येण्याची वेद पडवून केला शहाणा होता. या वेदाला शहाणा कुणा केलेलं आहे? देवाने केलंय. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरो अनुवादला विठाला. आणि मग त्याच्याकडे गेला की सगळे प्रश्न सुटतात. हे तो गोबरांना माहित होतं. माझा
प्रश्न विद्वान नाही सांगणार. माझी शंका अज्ञानी नाही, सज्ञानी नाही, ग्रंथ नाही, शास्त्र नाही, वेद नाही. त्याच्यामुळं कुणाकडे जाण्यात अर्थ नाही, अजिबात नाही. म्हणून तुकोबांनी डायरेक्ट करुणा कुणाची केली? डायरेक्ट देवाची केली. काय प्रश्न होता, काय शंका होती की देवापर्यंत जाऊन असं मांडावं लागलं? तुकोबर यांची बऱ्याच दिवसापासूनची कोणती शंका होती महाराज? पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं, हा प्रश्न आहे. विठाला काय केलं म्हणजे पुण्य घडेल आणि काय केलं म्हणजे पाप होईल, हे आणखीन भल्या भल्यांना समजलेलं. हा प्रश्न तुकोबरायांचाच नाही, कोणाचा प्रश्न आहे? आपला सुद्धा प्रश्न आहे. नीट आहे का? आपला सुद्धा प्रश्न आहे. आपल्याला सुद्धा कळत नाही आणखीन काय केल्यानं पुण्य व्हायला आणि काय केल्यानं. तुम्हाला कुठं कळत आहे? फक्त तुम्ही करत राहा. बरोबर? आपल्याकडं म्हण आहे, पुण्य करता होय पाप होत आहे का नाही? सप्त्याला पट्टी 10,000. अरे पण ते 10,000 लोकांच्या मुठ्या मुडून आणले, त्याचं काय? मग ते पुण्य का पाप? काय पुण्य का पाप? आता सप्त्याला पट्टी देणं पाप असतंय होय? अहो कोणीच द्यायचं नाही असं म्हणू नका. नसलेलं कशात पुण्य आणि कशात पाप? बरोबर आहे का नाही? हे कळत नाही, आणखीन सुद्धा कळत नाही. म्हणून पापाने पुण्याचा प्रश्न सॉल्व झाला पाहिजे. खरं सांगा, पंढरपूरची वारी करणं पाप आहे का पुण्य? काय म्हणता? करतेत का तुमच्यात महिन्याची वारी? कशानं? चलत का? एसटी? हा, आता कसं बोलला? पंढरपूरची वारी करणं काय पुण्य? पण 45 वर्षाची माणसं खोटा अर्ध तिकीट करून वारीला जाते. हे काय? आता पटलं ना? तरी म्हणलं पंढरपूरला एवढी गर्दी का वाढली? काय करतोय? काहीच कळत नाही. पुण्य घडायला का पाप घडायला काहीच कळ ना. सगळं गोंधळ आहे. कुठलं कर्म केल्यानंतर पुण्य कर्म घडेल, कुठलं कर्म केल्यानंतर ते पाप कर्म घडेल, याचा आणखीन पत्ता जीवाला लागलेला नाही ना लागला. भगवंताची भाषा आहे, अर्जुना कर्म आणि अकर्माच्या घोळामध्ये नको पडू. याच्यात मोठे मोठे विद्वान मोहित झाले. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि अज्ञात्वा मोक्षसे शुभात्. विठ्ठला अहो चांगलं कराय गेलं तर कधी वाईट घडून बसते काही कळत नाही, आणि वाईट करता करता कधी त्याच्यातून चांगलं घडतंय काही कळत नाही ना मला. आता बरेच माणसं म्हणतात, काय महाराज किती ते आमच्या गावातल्या माणसानं देवदेव केला, आकडा करीत होता, भजन करीत होता, आणि देवाने त्याची एवढी फजिती मर्तानं कशी केली, काय देवदेव करून उपयोग आहे? म्हणजे देवदेवात दोष आहे का? काय म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला काय माहिती? ते भजन करीत होतं बा, भजन संपले घरी जाताना दुसऱ्याचा कापूस येचून नेत होता. मग ते कसं नाही मरण? याच्यात दोष कशाचा आहे? तुम्हाला काय करताना दिसलं ते पुण्य कळलं? एक महात्मा बसला होता तपश्चर्याला, पटपट सांगतो. महात्मा बसला पुन्हा मे महिन्याची कडक ऊन आणि उघडा बसलेला. एक जण तिथून सद्ग्रस्त चाललेला, चांगल्या बुद्धीचा सद्बुद्धीचा व्यक्ती. त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या अंगाचे तो समाधीमध्ये होता. महात्मा काय भानावर नाही, पण त्या सद्ग्रस्ताला वाईट वाटलं. कसलं ऊन पडलंय आणि महात्म्याच्या अंगावर काहीच नाही, चटके बसायला लागले तर बिचारा समाधीमध्ये. म्हणून त्याला कीव आली. घरी गेला आणि खोबऱ्याचं तेल घेऊन आला. गोड तेल असेल, खोबऱ्याचं असेल, आणि त्या महात्म्याच्या अंगाला लावलं. म्हणला यानं तरी थोडंसं जरा दाह कमी होईल. बरोबर आहे का नाही?
हे त्याचं कर्म चांगलं का वाईट हो? चांगलं. पण भानगड अशी झाली ना, त्या तेलामुळं सगळ्या मुंग्या त्याच्या अंगावर जाऊन बसल्या. मुंग्या नगच बरं. मग आता महात्म्याच्या तपश्चर्येत अडथळा यायला ना, मुंग्या कानात चालल्या, नाकात चालल्या, आणि मग त्याची समाधी भंग झाली. उठला, महात्म्याला राग आला. कोण्या मूर्खानं असं माझं समाधी भंग करण्यासाठी हे असं कर्तव्य करायचं, मी त्याला शाप देतो. आता काय करायला, काय गेलं काय पुण्य मिळाला काय? बरोबर. आता महात्म्याला उठता येईना, ते झटकीता येईना, मुद्रेमध्ये बसलं. काय करावं? तलगील चालली महात्म्याची. तितक्यात एक दसकट आलं तिथून. दसकट कळतंय? बस, पुढं काही सांगायची गरजच नाही. त्याला इकडलं तर काहीच घेणं देणं नसतं. मग त्याला आमची तर लय तिडीक असं एक. आणि ऊस खात आलेलं होतं, ऊस खात आलेलं होतं. आणि ऊस खात आले होते. महात्म्याच्या समोर बरं म्हणलं, काय म्हणला, लोक वरची वर सोंग उतरायले तर काय कळानं गेलो. आता तो आलाय सोय म्हणला आमच्या गावाला बुडवायला. लयच आगाव आहेत म्हणलं तुम्ही लोक. ऊस खात 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 चिवट्या त्याला हानीत राहिले. आता हे महात्म्याचा अपमान नाही का? उष्ट्या चिवट्या हाण. हा, मानगड अशी झाली ना, त्या चिवट्या अंगाला लागून खाली पडल्या आणि साऱ्या मुंग्या त्या चिवट्याला जाऊन बसल्या. महात्मा म्हणला, काय उपकार केलीस माझ्यावर? म्हणला, माझा तुला आशीर्वाद आहे, कल्याण होईल तुझं. कुठं पाप घडतंय, कुठं पुण्य घडतंय, याचं माप कुणालाच काढता येईना गेलो. प्रश्नच सुटा. काय करावं लागेल, कसं करावं लागेल, कुणाला विचारावं? या कर्माचा घोळ काही निघत नाही बुवा. सगळे थकले, मी पण थकलो. आणि मग तुकोबऱ्यांच्या लक्षामध्ये आलं, हा प्रश्न या पुण्य कर्म असेल किंवा पाप कर्म असेल, कोणत्या कर्मानं पाप भेटतं, कोणत्या कर्मानं पुण्य भेटतं, याचं सगळं प्रश्न सॉल्व फक्त कोण करू शकतंय? देवच करू शकतंय. आणि मग तुकोबऱ्याने देवाकडं करुणा भाकली, देवा ऐक, मला या जाळ्यामध्ये तू टाकलंयस, मलाच नाही प्रत्येक जीवाला टाकलंयस. कशामध्ये? कर्माच्या गुंत्यामध्ये. सत्कर्म का कुकर्म, हे काय सुटायला मार्ग नाही. म्हणून हे बघ, माझी घमेंड नाही, मी थकलोय, मला आता कुठं जायची इच्छा नाही, कुणाला विचारायची इच्छा नाही, कारण मला कळून चुकलंय. या गुंत्यामधून फक्त कोण बाजूला काढू शकतंय? फक्त तोच. म्हणून देवा, मी तुला करुणा भागतोय अभंगाच्या दुसऱ्याच्या. कारण आपण एवढे अट्टहासानं ताईंना बोलवलंय, आणि ताई म्हणजे महाराज आपलीच नाही, महाराष्ट्राची आणबान आणि शान आहे महाराज. आणि आपलं भाग्य आहे, आपल्याकडं ताई आल्यात. आज आपण वेळ दिला पाहिजे, आपण आपलं नाही लांबवलं पाहिजे. पुन्हा बघू की एका दिवशी. म्हणजे तुम्ही म्हणता केली काय पुढली फिक्स, तसं काय नाही, वाटली तर घ्या विठाला. देवा हे बघ, मला या भानगडीतच टाकू नको, मी डायरेक्ट तुझ्याकडे आलोय. मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. हे कुठलं कर्म आहे आणि काय कर्म आहे? मला या गुंत्यात पडायचंच नाही. मला डायरेक्ट तू काय कर, मला याच्यातून बाजूला काढ देवा, मी तुझ्याकडे आलोय. मला काहीच झंझटच नकोय, मला अभ्यास करायची सुद्धा गरज नाही आणि मी करणार नाही. मी डायरेक्ट तुझ्याकडे आलोय, मला या गुंत्यातून सोडव. देव म्हणले, तुकोबर आहे, कर्म कसं करायचं, ते चांगलं करायचं का वाईट करायचं, याचा अधिकार मी जीवाला दिलाय ना, तुम्हाला देऊन टाकलाय. हे देवानं कधी अडवलंय का तुम्हाला कोणतं हे का करायला म्हणून? तुम्ही चांगलं करायला तरी देव तुम्हाला अडवत नाही, आणि तुम्ही वाईट करायला तरी तुम्हाला अडवत नाही ना. अडवत तुम्ही धर्मानं वागलात की धर्माची फलप्राप्ती आहे, पुण्य. ऐका, तुम्ही धर्मानं वागलात की ऑटोमॅटिकच तुम्हाला काय कशाची फलप्राप्ती होणार आहे? पुण्य. आणि तुम्ही जर अधर्मानं वागत असलात तर विचारायची गरजच नाही ना. तुम्हाला काय
हे तर उघड सत्य आहे का नाही? उघड सत्य आहे. भगवंताने सांगितलं मग हे तुम्हाला तर मी सांगून आलोय ना. धर्माचं फळ पुण्य आणि अधर्माचं फळ पाप. आणि मग मी काय सोडवायची गरज? तुकोबा आहे म्हणले पण ते धर्म कशाला म्हणते तर अधर्म कशाला म्हणतात ते तर कळलं पाहिजे का नाही? बरोबर आहे की नाही? कारण बरेच प्रकार ऐकले की कळतच नाही कोण धर्मीय आणि कोण अधर्मीय. चला बोला. मोठ्या भावाची आज्ञा लहान भावानं पाळणं हा त्याचा काय? पाळावी का नाही? कारण मोठा भाऊ वडिलाची जागा घेत असतो, वडिलासारखा असतो. लहान भावानं आज्ञा पाळली पाहिजे का नाही? चला. पुत्रानं पित्याची आज्ञा पाळणं हा धर्म आहे का अधर्म आहे? बरोबर. चला बाकीचं लांब होत नाही, हे दोनच गोष्टी सांगतो. मग बिभीषण हा रावणाचा छोटा होता का मोठा? बिभीषणानं रावणाचं ऐकायला पाहिजे होतं का नाही? रामायण करायचं आपल्याकडे. रामायण चालू आहे म्हणे, मला ऐकायला भेटलं. कंटिन्यू रामायण चालू आहे म्हणे आपल्याकडे 4 वर्ष. वा क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. बरं चला बोला. सगळे रामायण पाळायला पाहिजे होती का नाही? धर्म होता का नाही? मग बिभीषणानं धर्म पाळलाय का? मोठ्या भावाची आज्ञा बिभीषणानं पाळली का? नाही पाळली. मोठ्या भावाशी गद्दारी करून बिभीषण इकडे आला. म्हणजे बिभीषण धर्मानं वागला का अधर्मानं? तरी रामानं कुणाला जवळ घेतलं? बिभीषणाला. मग देव पुण्यशिव मिळतो का? मग बिभीषणानं काय केलं का? अधर्म. आणि कोण भेटला? देव भेटला. तुम्ही उद्यापासून ढिलच पडायचं नाही. मोठा भाऊ बोलला की आडवं बोलायचं, काय होत नाही. जमतंय का? मग बिभीषण अधर्मानं वागला तरी त्याला बरोबर. मग कशाला म्हणावं धर्म ना अधर्म? पुत्रानं पित्याची आज्ञा पाळणं हा पुत्राचा. मग प्रल्हादाला बाप सांगत होतं ते प्रल्हादानं ऐकायला पाहिजे होतं का नाही? बरोबर आहे का नाही? मग ऐकलं का? नाही ऐकलं. तरी प्रल्हादाला कोण भेटला? देव भेटला. मग उद्या मात्र हाताखालून काढायचं का नाही? आता का नको? प्रल्हादानं बापाचं ऐकलं का? मग बाप सांगत होता ते प्रल्हादानं ऐकायला, हे त्याचा काय होता? धर्म होता. तरी तो प्रल्हादानं धर्म पाळला नाही, तरी सुद्धा देव त्याला भेटला. मग आता कशाला धर्म ना अधर्म मानव हे तरी कळतंय का? मग देवा मला धर्म दुसरा शिकू नको, मला कळतंय. अरे धर्म कुणापासून आला? धर्म कुणापासून? धर्म वेगळा नाही, नाका डोळ्याचा नाही. देवा धर्म धर्म नाही आणि पाप पुण्य नाही. धर्म म्हणजे तूच आहे. हाती ते तो ठरवतोस. प्रल्हादानं दिसत असला धर्म केलेला तरी त्याला पुण्याची प्राप्ती करून दिलीस. कारण धर्माचा अधर्म ना अधर्माचा धर्म करायचा अधिकार फक्त तुझ्या हातात आहे. म्हणून तुझ्याकडे आलोय मी. कळलं? चला पटकन सांगतो कुणाच्या हातात आहे. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग. द्रोणाचार्यांनी सेनापती पद स्वीकार. महाराज सगळ्यांचे गुरु आहेत द्रोणाचार्य. असं घनघोर युद्ध चालू केलं. सळो की पळो कडून सोडलं पांडव पक्षाला. घाबरले सगळे. आता गुरु आहेत ना महाराज. अर्जुन जरी असला तरी ज्यांच्याकडून विद्या घेतली, गुरु शेवटी गुरुच घेऊ. सगळे देवासहित घाबरले. या म्हाताऱ्याला जर आता नाही गप्प बसविलं तर आपलं सगळं संपलं. मग द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवावं अशी काहीतरी युक्ती करावी लागेल. ही युक्ती देवांना माहित होती. अतिशय दुःखद बातमी भीष्माचार्यांच्या कानावर आदळत नाही तोपर्यंत भीष्माचार्य युद्ध थांबवत. अशी काहीतरी भयानक दुःखद बातमी भीष्माचार्यांना सांगितली पाहिजे. आता एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये आणि ग्रस्त आश्रमामध्ये एका बापाला त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी दुःखाची बातमी कोतली असेल तर त्याचा पुत्र मेला ही सगळ्यात मोठी दुःखाची बातमी त्याच्यासाठी. जगात कुठलीच दुःखाची बातमी नाही मग त्याच्यासाठी. पण पुत्र गेला, मुलगा गेला ही बातमी त्याच्या सगळ्यात मोठी दुःखाची. देवाने विचार केला ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर आदळली पाहिजे. पण भानगड अशी ना, द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा चिरंजीव
ते मरत नाही ना, त्याला मरण नाही, चिरंजीव आहे ते. व्यास, बली, हनुमान, अश्वत्थामा हे हे जे आहेत. पण हे चतुरातु शिरोमणी नो, याच्या मनात आल्यावर काही करतो ना हा. यांनी एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि सगळ्या सैन्यामध्ये बातमी सोडून दिली. काही नाही, फक्त देवाने सांगितलं, प्रत्येकानं वरडत राहायचं, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, हतः. कसं असतंय, जगाची रीत आहे. एकदा चेतलं की लोक खरं खोटं बघत बघतेत काय, फक्त चेतच तुर्दम आहे आणि इकडं तर चितूच नाही, बॉम्बला. पहिली सांगती दुसरीला, हे बघ बाया म्हणले बरं का, उगं नसलेलं दुसऱ्याला म्हणचे, नाही तर मोहा नवरा मोहा, हे प्रत्येकाला सांगते. संध्याकाळी ह्या कडीला असतंय गावाच्या, दुपारच्याला तर त्या कडीला जातं, तरी शेवटची तशीच म्हणते, तुला म्हणले बाया कुणाला म्हणू नको. अगं झालं ना साऱ्या गावभर, काय म्हणू, इकडं तिकडं सगळ्या सैन्यामध्ये बातमी, हाहाकार उठला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांच्या कानावर हे शब्द गेल्याबरोबर द्रोणाचार्यांच्या हृदयाला धक्का बसला आणि काय, माझा अश्वत्थामा मेला, असं कसं शक्य आहे? प्रत्येक जणाला विचारलं, काय रे, काय झालंय? अश्वत्थामा मेला. अरे खोटं असतं तर सगळेच म्हणले नसते ना. हा म्हणला असता मुद्दाम, हा म्हणला असता मुद्दाम, हा म्हणला असता, पण एक तरी खरं बोलला असता ना. पण सगळेच म्हणतायत, याचा अर्थ काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. पण द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं ना, अश्वत्थामा तर चिरंजीव आहे, मेला कसा? चिरंजीव आहे तो, मरत नाही. पण सगळे म्हणतात ते काय मूर्ख नाहीत, काहीतरी झाल्याशिवाय म्हणणार नाही. मग द्रोणाचार्यांनी विचार केला, हे खरं का खोटं पाहण्यासाठी फक्त एकच ठिकाण आहे, ती व्यक्ती खोटं बोलणार नाही, आणि तिचं नाव आहे धर्मराज. हे पांडवांचे मोठे भाऊ आहेत, हे बिभीषण बारा इतके भारी होते, सगळं सांगून टाकायचे घरातलं. सत्यवादी धर्मराजा भोळा. द्रोणाचार्यांनी विचार केला, इथं खरं बोलणारा आणि सत्य बोलणारा फक्त कोण आहे? धर्मराज. द्रोणाचार्यांनी कोणालाच विचारलं नाही, डायरेक्ट धर्मराजाकडे गेले. पण देवाला सुद्धा माहित होतं, कोणी सांगणार नाही, पण हे येडं सांगितल्याशिवाय राहणार नाही. धर्मराजा आणि सगळा गोळ करून टाकेल. देवाला माहित होतं धर्मराजा भोळा आहे, बोलून जाणार. आणि धर्मराजानं जर खरं सांगितलं तर मग आपलं सगळं संपलं. म्हणून धर्मराजाला अगोदरच बोलून घेऊन देवाने सांगितलं होतं, धर्मराज तुम्हाला जर विचारलं द्रोणाचार्य, अश्वत्थामा मेला का रे, तर मेला म्हणायचं. काय म्हणायचं? मेलाच म्हणायचं. धर्मराज म्हणले, हा मी खोटं बोलत नसतो, मी सत्य बोलणारा माणूस आहे. हे बघा, देव म्हणले, वेड्या, अरे ते खरं आहे का खोटं आहे, सत्य आहे का असत्य ते ठरविणारा मी बघतो ना, काय करायचं ते. तुला जेवढं सांगितलं तेवढं बोल ना. ते ठरविणारा कोण आहे? मी आहे ना. पण यांना कुठं वाटत होता हा देव आहे म्हणून, ही खरी त्याच्यातली खोटी आहे. पण मी सांगतो तसं ऐका धर्मराज. धर्मराज म्हणले, नाही हो, मी नाही बोलणार खोटं. देव म्हणले, हे बघ, नसलं ऐकायचं तर मी गाठीत असतो द्वारका, आणि मी गाठली द्वारका की उद्या तुमच्या खारका. ऐकायचंय का कसं? मोठे माणसं धर्मराज म्हणजे, तू गेल्यावर आमचं काय खरंय, तिथं काय हरकत नाही, तू सांगतो तसं ऐक. हा मेला का, तर काय सांगायचं? मेला. ते खोटं बोलण्याचं पुण्य होईन का पाप होईन का, तुझं काय व्रतभंग होईल त्याचं मी ठरवतो, घाबरू नकोस, मी आहे ना. ते भानगडीत हे भगवंताने गीतेत सुद्धा सांगितलं, सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामि मा शुचः. विठ्ठला सगळे धर्म अधर्म सोडून मला शरण ये, मी तुला सगळ्यातून मुक्त करतो. सर्व धर्मान परित्याज्य
अरे त्याग कर त्याचा. पण धर्मराजाला सांगितलं होतं. आणि मग धर्मराजा उभे होते. द्रोणाचार्य आले आणि द्रोणाचार्यांनी विचारलं, धर्मराज युधिष्ठिर, माझा विश्वास कुणावर नाही, पण माझा विश्वास तुझ्यावर आहे, कारण तू खोटं बोलणार नाहीस. हे धर्मराजा, खरं सांगणार आहे, माझा अश्वत्थामा खरंच मेला? मग काय म्हणायला पाहिजे होतं धर्मराजानं? पाठीमाग बोला ना, का सगळं गुत्त मलाच आहे? काहीतरी बोलत जा थोडं. काय बोलायला पाहिजे होतं? जे देवानं सांगितलं ते बोलायला काय हरकत होती? अरे पाप पुण्य ज्याच्या हाती त्यांना आदेश दिल्यावर काय घ्यायची गरज आहे? तरी सुद्धा काही काही लिहिले शहाणपणा सुचतो. मग धर्मराजानं सांगितलं, हो गुरुजी अश्वत्थामा मेला म्हणते, पण माणूस मेला का प्राणी ते काय आपल्याला माहित नाही बुवा. म्हणजे बघा लांबीली का जीभ. पुढलं बोलायची काही गरज. म्हणजे जास्त सत्यवादीपणा दाखवायला गेले. आणि मग स्वर्गामध्ये नरकाच्या दर्शनाला न्यायला लागले यमराज. म्हणले हे मला कशामुळे नरकाकडे? म्हणले तुम्ही पाप केलंय. म्हणले मी पाप केलंच नाही. तुम्ही खोटा बोललेला आहे एकदा, यमराज म्हणला. धर्मराज म्हणले शक्यच नाही, मी जीवनात कधीच खोटं बोललेलो नाही. यमराज म्हणले बोललात. म्हणले कुठं बोललो सांग. म्हणले युद्धाच्या टायमाला अश्वत्थामा मेला, खोटं बोललात. धर्मराज म्हणले मी माझ्या मनानं बोललेलो गळून पडला ना मला स्वर्गाला जाताना धर्मराजाचं. धर्मराजानं सांगितलं यमराजाला, हे मी माझ्या मनानं बोललेलो नाही. मला काय केलं? बोलायला लावलं. कुणी लावलं? यानं त्यानं नाही. प्रत्यक्ष पाप पुण्य ज्याचे हाती त्यानं मला बोलायला सांगितलं. त्यानं जिम्मेदारी घेतली होती म्हणून बोललो. मग माझा काय दोष? भांडून लागलो दोघांनी. म्हणले बोलवा देवाला. देव प्रगट झाले. धर्मराज लागले भांडायला. देवा अश्वत्थामा मेला, हे तू मला खोटं बोलायला लावलं नाहीस? म्हणले हा. मग मला याचं पाप कसं काय? देव म्हणले फक्त मी मेलाच म्हणलं होतं. माणूस आहे का प्राणी? तुला थोबाड लांब ते मी सांगितलं होतं नाही ना? नाही. पण देवानं सांगितल्यापेक्षा जास्त थोडं केलं, त्याचं लागलंच की हो. कशामुळं? आणि हे मला माहिती आहे देवा, काय पाप पुण्य तुझ्या हातात आहे देवा. हे तुझ्या हातात. धर्म म्हणजे वेगळा नाही. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. काय म्हणताय? वेळ झालाय म्हणतायत का? नाही तुम्ही काळजी करू नका, मी करेक्ट घडी बघून थांबतो. मला त्याची जाण आहे. मी अगोदरच सांगितले का लांबव म्हणतात. हे बघा हे लांबचं बोलले बघा धर्मराजा. त्याला मी जिम्मेदार नाही पुन्हा. आणि म्हणून अशी भगवंताकडे तो खूप बराय करुणा भागताय. देवा सत्कर्म दुष्कर्म पाप पुण्य कर्म अकर्म या गोंधळामध्ये कवयो अपि अत्र मोहितः, मोठे मोठे विद्वान सुद्धा मोहित झाले देवा. हे तू गीतेत सांगितलंस. मग आम्हाला याचा गुंता कसा निघेल? म्हणून आम्हाला माहिती आहे याचा गुंता काढू शकतोस फक्त तोच.
कर्म कोण संपवू शकतं? तुमच्या पाठीमागचं कर्म. ते पुण्यकर्म असलं तरी एक बघा, तुम्ही पुण्यकर्म जरी केलं तरी तुमचा गर्भवास अटळ आहे, आणि तुम्ही पाप कर्म केलं तरी तुमचा गर्भवास. फरक एवढाच आहे, पुण्यकर्म केलं तर चांगले भोग. सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट विजायते. पुण्य जर कर्म चांगलं केलं तर चांगल्या घरात जन्म भेटल, श्रीमंत कुळात भेटल, शरीर तंदुरुस्त भेटेल. हे पुण्याचे भोग आहेत. माणसं म्हणतात ना, महाराज त्याला एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही, त्याला कसलीच माणुसकी नाही, तरी लक्ष्मी त्याच्याच पण घरी पाणी भरती की हो. त्याचं कारण काय? पूर्वीच पुण्यकर्म. पण तुम्ही पुण्यकर्म केलं तरी तुम्हाला गर्भवास अटळच, जन्माला यावंच लागल. आणि पाप केलं तरी यावंच लागल. आणि आपल्याला काय संपवायचंय? ते तर संपवायचंय ना, गर्भवास तर संपवायचं. हे परमार्थाचं आखरी आहे. मग हे बघ देवा, ते पुण्यकर्मही नको आणि पाप कर्मही नको. या दोन्हीतून जीव सुटल्यानंतर मुक्त होत असतो. आलं का लक्षामध्ये? कारण पुण्याचा भोग संपला, मग आता या पुण्याची पावटी सरी. कारण त्याचं काय? आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखे फळावे, आणि मग त्या ते भोगावे यावे दे आहे का? म्हणून हे बघ, हे कर्मच हे संपव बरं, मला याच्यातून बाहेर काढ बरं. आणि मला पक्का पत्ता लागलाय. काय? तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी. फक्त हरीच काही उरू देत, नाही तर तुम्ही संपवा गेल्या उरतच. मोठं विचित्र आहे महाराज. तुम्ही पुढं काढत चला. हराळीसारखं याचं काम. हराळीचा बदल माहितीये का? माहिती का नाही? अहो किती बी शेवटून पास आणू दे शेतकऱ्यांना. हा किती शेवटून, आणि पुढे पाळे झाले जाऊ शेवटून पास आणले, हराळ निघायची नाही. नाही काय कामाला उभा राहिले, दगड ठेवले, निघल का नाही? चारा तर कापून निघते, निघत नाही का? पण काय करायचं निघून? आऊत पुढे गेलं की मागून बघते कुठवर गेलो. ते काय संपत आहे? किती संपवायचा प्रयत्न केला तरी कर्म संपत नाही. त्याला संपवायचं असेल तर त्याला फक्त देवच संपवू शकतो. तो का म्हणे हरी काही उरू नेदी उरी. हे मला माहितीये म्हणून मी तुझ्याकडे आलोय. म्हणून ऐक देवा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. यथामथी यथावकाश. अल्पबुद्धी अल्पमताने जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावर 2 चरणाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. पुढले जे चरण आहेत असे काही अवघड नाहीत. देवाला साकडं घालतायत. देवा तू मोठ्या मोठ्यांना तारलंस या कर्माच्या राड्यामधून, आणि मग माझ्यासारखं एखाद्या पामराला तू जवळ घेतलंस तर माझं काय ओझं होणार आहे काय? करीशी अंगीकार तरी काय माझा भार. काय ओझं होणार आहे तुला देवा? एकदा कर की माझ्यावर करुणा, एकदा घे ना मला जवळ, मला तार नाही या कर्मामधून. मग देवाने सांगितलं, भाऊ तारला असतं पण माझा तुमचा संबंध काय? मी कशाला उगीच ओझं उचलू, तुमचा भार उचलू? तुकोबरा म्हणले, देवा असं नकोस बोलू, असं बोलू नकोस. आम्हाला कळत नाही का तुझा माझा काय संबंध आहे? अरे जीवीच्या जीवन आहेस देवा, तुझं मज नाही भेद, सहज केला विनोद. खर तर या आत्म्याचा परमात्मा जीवीच्या हे संबंध दाखवलाय, आणि तू या जीवाचा जीवन आहेस म्हणून तुला मला तारावं लागेल. संबंध दाखवलाय. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून झालेली सेवा बरं आता खरं सांगा बरं, माझी काय चूक आहे? तुम्ही सगळ्यांनी आट्या करून टाइम लावून ठेवलेला आहे बाबाकडे. हे आता कळालंय मला. तुम्ही सगळ्यांनी विचार करून टायमिंग लावून माझ्या कानात ठेवला इथं मोबाईल. बाबा 11च्या पुढे सारखाला नाही पाहिजे. नाहीतरी माझं कसं आहे माहिती आहे का? खरंच सांगतो मी तुम्हाला, बरं झालं हे सांगितलं ते. नाही तर इकडं बघा माझ्या गडीत किती वाजलेले असतात कधी मी. 2 वाजले 2. कारण हे बंदच असतं कधी मी.
कारण कसं राहते, मला घडी चालू ठेवायची गरज पडत नाही, कारण माझे कार्यकर्ते गावोगाव येतं, ते मला आठवण करून देतात टाइम झाला की 11, ते मला कळून जातं ते. हा, ते करेक्ट सांगतात टाइम झाला की मग मला कळतं की 11 वाजलेत. पण तुम्ही आज ते सोडता जरा वेगळं तंत्रज्ञान वापरलं ना, कारण काळ बदलला, तुम्ही काळानुसार बदललात. चला, जास्त वेळ घेत नाही. झालेली सेवा संत महंत भगवंत सद्गुरू भगवान बाबा वामनभाऊ वैकुंठवासी प्रातस्मरणी सद्गुरू एकनाथ महाराज सासुरेकर आणि कीर्तन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. चिखलबेडकरांना खूप खूप धन्यवाद.